हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेअरस्टाईलिंगमध्ये यूज होणाऱ्या स्प्रेजबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. स्टार्ट करूया सर्वात लहान गोष्टीपासून. सो हा फर्स्ट प्रॉडक्ट आहे. सो हे आहे हेअर वॅक्स स्टिक. जेव्हा आपण बन वगैरे करतो, जेव्हा आपल्याला स्लिक बन करायचा असतो, त्यावेळी आपण या स्टिकचा यूज करतो. सो ही या प्रकारची स्टिक असते. याला खालून वर पुश केलं की ही अशी वर येते आणि ह्याला आपल्याला असं केसांवर अप्लाय करायचं असतं, जेणेकरून आपले केस खाली बसल्या जातात आणि अशा पद्धतीने आपण या स्टिकचा यूज करतो. सो ही एक स्टिक आहे जी ॲज अ बिगिनर आपण आपल्या हेअरच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकतो. सो हा फर्स्ट प्रॉडक्ट आहे. देन सेकंड इज ही एक आहे पावडर. सो ही पावडर आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला बॅक कोम्बिंग करायचं असतं आणि हार्ड बॅक कोम्बिंग करण्यासाठी किंवा बॅक कोम्बिंग आपण जेव्हा करतो ती लूज पडू नये त्यासाठी आपण ही पावडर यूज करतो. ही पावडर फॉर्ममध्येच आहे. ही आहे पावडर. ही पावडर आपल्याला अशी डस्ट करायची असते केसांमध्ये आणि खूप छान होल्ड मिळतो केसांना आणि बॅक कोम्बिंग लॉंग लास्टिंग होते. सो हा एक प्रॉडक्ट आहे. ही थोडीशी हाय एंडमध्ये आहे, बट हा प्रॉडक्ट खूप छान आहे, त्यामुळे हे तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे. थोडीसं हाय एंड आहे, पण खूप छान रिझल्ट येतो, त्यामुळे ही एक ठेवू शकता. देन मग आपण हा एक प्रॉडक्ट आहे. सो हा मॅजिक रिटच नावाचा लॉरियलचा प्रॉडक्ट आहे. हा आपण तेव्हा वापरतो जेव्हा हेअरमध्ये कुठेतरी काही लोकांचं असतं की भांग खूप मोठा आहे किंवा खूप इझिली दिसून येत आहे, बाल्डनेस किंवा थोडंसं टक्कल दिसून येत आहे, त्या टायमाला आपण हा यूज करू शकतो. सो हा शेक करायचा आणि स्प्रे करायचा. इथे थोडं लिक्विड फॉर्ममध्ये दिसेल, बट केसावर टाकलं की एवढं दिसूनही येत नाही. याचा डार्क ब्राऊन कलर आहे. ऑल इंडियन हेअर शेड्सला मोस्टली हा जातो, बट जर कलर हेअर असतील किंवा गोल्डन हेअर असतील तर यामध्ये दुसरा कलर तुम्ही घेऊ शकता. यामध्ये मला वाटतं एक डार्क ब्राऊन आणि ब्लॅक हे 2 कलर येतात, बट दुसऱ्या ब्रँडमध्ये सुद्धा गोल्डन वगैरे कलर येतात. सो तुम्ही तो एक प्रॉडक्ट तुमच्याकडे ठेवू शकता. मी सगळ्या प्रॉडक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, त्यामुळे तुम्ही तिथून परचेस करू शकता. सो नंतर हा एक आहे आपल्याकडे स्प्रे, वॉटर बेस्ड स्प्रे आहे. हा आपण केसांवर अप्लाय केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे व्हाईट फ्लेक्स आपल्या केसांवर राहत नाहीत, त्यामुळे हा एक ॲडव्हान्टेज आहे या स्प्रेचा. सो हा एक आहे जो आपण हा सुद्धा हेअरला खूप छान होल्ड देतो. जेव्हा आपण हेअरस्टाईल करतो तेव्हा ह्याचा आपण शाईन स्प्रे म्हणून यूज करू शकतो. हा मोस्टली Amazonवर किंवा Flipkartवर सध्या मिळत नाही, कारण आय थिंक हा प्रॉडक्टच बंद झाला आहे. बट जर मला याची लिंक मिळाली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. याची एक चांगली गोष्ट म्हणजे हा नॉन अल्कमिक आहे. सो केसांना कुठल्याही प्रकारचा हार्म होत नाही आणि ऑल हेअर्सला हा सूट होतो. सो हा एक प्रॉडक्ट खूप छान प्रॉडक्ट आहे, हा तुम्ही ठेवू शकता. देन आपल्याकडे हा एक आहे. हा प्रॉडक्ट आहे तो ह्याला म्हणतात मूस. तर हे आपण वेट हेअरवर यूज करायचं असतं किंवा डॅम्प हेअरवर यूज करायचं असतं आणि ब्लो ड्राय करायचा असतो. नंतर हा पण प्रॉडक्ट हे लिक्विड फॉर्ममध्ये असतो. ह्याला आपण शेक करायचं चांगलं व्यवस्थित आणि शेक केल्यानंतर ह्याचा फोम तयार होतो. हा अशा प्रकारचा फोम तयार होतो. हा फोम नंतर आपण केसांवर पॅडल ब्रशनी किंवा डायरेक्टली तुम्ही केसांवर स्प्रे करू शकता हा फोम. आणि मग जर केस खूप ड्राय असतील तर थोडासा डॅम्प होतील हेअर ह्याने, त्यामुळे तिथे तुम्ही ह्याचा यूज करू शकता. त्यानंतर माझ्याकडे थोडा हाय एंडमध्ये हा एक प्रॉडक्ट आहे ओसिस प्लसचा स्पार्कलर शाईन स्प्रे आहे हा. जेव्हा आपण हेअरस्टाईल करतो, हेअर प्रिपेअर करतो, त्यानंतर जेव्हा आपण कर्ल्स करतो तेव्हा कर्ल्सला शायनी करण्यासाठी हा आपण स्प्रे यूज करू शकतो, त्यावर स्प्रे करू शकतो. हा खूप छान स्प्रे आहे आणि हाय एंड आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी स्प्रे मारतीये आणि ह्याला एक छान अशी फ्रेग्रन्स पण आहे, त्यामुळे इट्स गुड. खूप छान स्प्रे आहे आणि याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. नंतर हा एक आहे टाफचा पॉवर 5. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. सो हा एक होल्डिंग स्प्रे आहे, पॉवर होल्ड 5 पॉवर होल्डचा. ह्याने सुद्धा केसांना आपल्या कर्ल्सला जेव्हा आपण कर्ल्स करतो तेव्हा खूप छान होल्ड मिळतो कर्ल्सला. कर्ल्स लूज पडत नाहीत आणि ह्युमिडिटी रेझिस्टंट आहे हा स्प्रे. मी जेवढे स्प्रे दाखवले ते सगळेच ह्युमिडिटी रेझिस्टंट आहेत, त्यामुळे तुम्ही कोणताही प्रॉडक्ट घेऊ शकता. आणि एक बिगिनर म्हणून जेव्हा आपल्याला हेअर स्टायलिस्टचं करिअरचं सुरुवात करायची असते तेव्हा ॲटलिस्ट हे जे स्प्रे मी आता दाखवते तुम्हाला ते स्प्रे आपल्याकडे असावेच. जर प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट आपल्याला व्हायचं असेल तर ॲज अ बिगिनर एवढे स्प्रे आपल्याकडे असायलाच हवेत. सो हा एक छान स्प्रे आहे. मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे, बट हे स्पेशली पर्सनली मला खूप जे मी यूज करते स्प्रे तेच मी तुम्हाला दाखवते आहे. सो हा एक स्प्रे आहे. अँड देन द लास्ट वन ही एक क्रीम आहे माझ्याकडे ओसिस प्लसचीच. थोडीशी हाय एंडमध्ये आहे, बट रिझल्ट खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. ह्या जेव्हा आपण कर्ल करतो एक कर्ल घ्यायची हातामध्ये आणि तिला ही क्रीम आहे
ही क्रीम घ्यायची, एक एक कर्ल घ्यायची आणि नॉर्मली असं केसांना पूर्ण कर्लला ही क्रीम लावायची. ही क्रीम जर आपल्याला स्प्रे यूज करायचा नसेल तर आपण ही क्रीम वापरू शकतो. ह्याने केसांना होल्ड पण छान मिळतो. प्लस हिचं एक आणखी एक काम आहे, पण देते, कर्ल्सला होल्ड पण करते. आणि जेव्हा आपण मोस्टली असे क्लायंट आपल्याला म्हणतात, की तुम्ही जे स्प्रे वगैरे यूज करता त्यानंतर आमचे केस हार्ड होतात किंवा कडक होतात. तर असं काहीच होत नाही. जर तुम्ही योग्य प्रकारे स्प्रेचा पण यूज केला तर. किंवा जर क्लायंट कोणतेही असे म्हटले, की नका स्प्रे वगैरे यूज करू, तर मग आपण असं तर नाही करू शकत, की कर्ल केली आहे आणि मग विदाऊट स्प्रे आपण तसंच सोडून दिली कर्ल्स. ती लगेच लूज होऊन जाणार. त्यामुळे मग तुम्ही ह्या क्रीमचा तेव्हा यूज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या स्प्रेबद्दल मी तुम्हाला सांगितलं. सो बेसिक हे जे 7-8 स्प्रे किंवा जी पावडर आणि स्टिक आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. खूप युजफुल आहे आणि एक बिगिनर हेअर स्टायलिस्ट म्हणून तुम्ही हे ठेवा तुमच्याकडे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे ते मी आत्ता सांगत नाही. पण एक चांगला कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येईन जेणेकरून तुम्हाला त्यातून काहीतरी छान शिकायला मिळेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये हेच एवढंच होतं. जर तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टींमधून थोडं तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तुम्हाला थोडं तरी शिकायला मिळत असेल, तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मला Instagramला सुद्धा फॉलो करा. माझं Instagramला सुद्धा अकाउंट आहे आणि पुण्यामध्ये मी ऑन साईट आणि ऑफ साईट दोन्ही सर्व्हिसेस देते मेकअप आणि हेअर स्टायलिस्टच्या. सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी. थँक यू.